मराठी साहित्य संमेलनामध्ये दिल्लीमध्ये मोदींचं आगमन झालंय, पाहूयात. शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. आपण सर्वजण लहानपणापासून पर्वचा म्हणत असताना या ओळी म्हणत आलो. त्या शुभंकर अशा दिव्यांच्या प्रज्वलनाने 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते होतंय. या संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ संशोधक लेखिका नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते होतंय. या संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ संशोधक लेखिका आदरणीय डॉक्टर तारा भवाळकर, महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक उषाताई तांबे, प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, मावळते अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे, या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन संपन्न झालेलं आहे. आज या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जे अनेक शुभयोग जुळून आलेले आहेत त्याकडे नजर टाकत असताना, त्याविषयीचा आनंद साजरा करत असताना आठवण होते ती घुमांच्या 88व्या साहित्य संमेलनाची, ज्याचंही आयोजक म्हणून संपूर्ण सूत्र सांभाळलं होतं सरहद या संस्थेने. सरहद ही संस्था जिथे जिथे हिंसाचार आहे, दहशतवाद आहे, तिथे माणुसकीची फुंकर घालणारी संस्था आहे. मुलांच्या हातामध्ये बंदुका येऊ नयेत, तर लेखणी यावी, पेन यावा, शिक्षणाकडे, विकासाकडे त्यांनी वळावं, यासाठी कटिबद्ध राहून सरहद जे काम करत आहे. आणि म्हणूनच एक साहित्याच्या क्षेत्रातला इतिहास घडला. नाचू कीर्तनाचे रंगी असं म्हणणाऱ्या संत नामदेव महाराजांच्या पंजाबच्या घुमान या गावामध्ये साहित्य संमेलन साजरं झालं. हा एक सुंदर योग आहे बघा की विनोबा भावेंनी ज्यांच्याविषयी म्हटलं होतं की युद्धाने सिकंदरला जे पंजाब जिंकता आलं नाही, ते नामदेव महाराजांनी प्रेमाने जिंकून दाखवलं. आणि आज पुन्हा एकदा सर्व मराठी साहित्यिकांची ही मांदी या ठिकाणी जमलेली आहे प्रेमाने दिल्ली जिंकण्यासाठी. आणि दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, हा आपला मराठी बाणा, त्याचा पुनरुच्चार या दिल्लीच्या भूमीमध्ये करण्यासाठी. अभिजात मराठी भाषेच्या ऐतिहासिक महोत्सवाची सुरुवात मराठी बरोबरच अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या प्राकृत भाषेतील मंगलाची कामना करणाऱ्या मंत्रांनी आम्ही करतोय. एक काश्मीरी आमची छोटी बहीण हा मंत्र म्हणणार आहे. यापेक्षा आनंदाचा क्षण तो दुसरा कुठला असू शकतो. 2500 वर्षापूर्वीचा हा मंत्र आपल्या माऊलींच्या पसायदानासारखाच पवित्र. रुकैया मकबूल यांना मी आमंत्रित करतो नवकार मंत्र म्हणण्यासाठी. रुकैया मकबूल. अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय, साधू सज्जन या 5 शक्तींना नमस्कार करून त्यांचं अनुकरण करण्याची प्रेरणा देणारा हा मंगलदायी मंत्र आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात प्राचीन जैन गुफेमध्ये तो कोरला गेलेला आहे. नमो नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवझायाणं नमो ऐसो पंच नमुकारो सव पाव पडासणो मंगलाडं च सौएसिं पढमं हवै मंगलम्. धन्यवाद रुकैया.